नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज वार मंगळवार 17 डिसेंबर 2024चा तुम्हाला मी धुळे म्हैस बाजार दाखवण्यासाठी आलेलो मित्रांनो। तर या बाजारामध्ये आपल्याला जाफराबादी, मुर्रा आणि नॉर्मल म्हणजे गिर असतात आणि जाफराबादी पण जास्त असतात या ठिकाणी मित्रांनो। आजचा बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो। तर आजच्या बाजारामध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती, या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दावणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, बाजाराला सुरुवात झालेली आणि या ठिकाणी म्हशी वगैरे धुतात, पाहू शकता आपण या ठिकाणी म्हशी वगैरे धुतात आणि आपल्या डाऊनला बांधतात, पाहू शकता। या ठिकाणी बरेच म्हशी आलेले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे जाफराबादी म्हशी असतात आणि किमती मित्रांनो या ठिकाणी जसं ते मीना म्हैस बाजार पण या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या मोठी दावण पण असते या ठिकाणी, म्हणजे व्यापाऱ्यांचा बाजार पण आणि इकडे शेतकऱ्यांचा बाजार पण असतो। तर असं मला व्यापाऱ्यांचा बाजार दाखवतो तुम्ही। या ठिकाणी म्हशींची क्वालिटी पाहू शकता तुम्ही, एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या। कमीत कमी मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला 2.5-3 लाखाच्या सुद्धा म्हशी भेटणार आहेत। सुरुवातीला मित्रांनो 60,000पासून पण भेटेल, लाखाच्या अंदर बाहेर पण भेटेल। जशी क्वालिटी मित्रांनो, जशी म्हैस तशी पैसे या ठिकाणी आपल्याला मोजावे लागतात। म्हणून सांगतो मित्रांनो, या ठिकाणी जे व्यापारी ते आपल्याला 2.5 लाख, 2 लाख किंवा 1 लाख, 1.5 लाख अशा किमती सांगतात। म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही तर समक्ष या व्यवहार करा, फक्त बाजार कसा भरलेला आहे मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेल। मग बाकीचे कमेंट करता मग दादा काही पण सांगतो व्यापारी एवढी किंमत असते का म्हशीची, म्हणून सांगतो मित्रांनो तुम्ही समोर या, समोर व्यवहार करा, म्हैस चेक करून घ्या। तसा शेतकरी आपला, व्यापारी आपला नाही मित्रांनो, कारण आपल्या व्यापाऱ्याची फसवणूक व्हायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवतो। या ठिकाणी मी पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आलेल्या आहेत। क्वालिटी पहा मित्रांनो, एक नंबर क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत। जाफराबादी जातीच्या म्हशी आहेत मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात म्हशी खरेदी करण्यासाठी। क्वालिटी तुम्ही पाहू शकता मोठीमध्ये, एक नंबर क्वालिटी मित्रांनो। मंगळवारचा बाजार असतो, आज सकाळी 8-9 वाजेपासून बाजाराला सुरुवात होते आणि कमीत कमी मित्रांनो संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाजार चालतो आणि प्रॉपर दावणी असतात। असं नाही की बाजार मंगळवारचा आहे मित्रांनो, तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी वगैरे पाहायला भेटेल। या ठिकाणी म्हशी वगैरे धुत आहेत, बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो। धुळे बाजारामध्ये कमीत कमी वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर, इकडे नागपूरच्या साईडले सुद्धा शेतकरी या ठिकाणी येत असतात विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी। हे पहा या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत। पूर्ण जाफराबादी बाजार आहे मित्रांनो हा, एक नंबर क्वालिटी। बाकी यामध्ये गिरी पण असतात, पण मुर्रा जातीच्या म्हशी कमी येतात या ठिकाणी। हे पहा इकडे पण म्हशी वगैरे धुतले जातात इकडे। हे पहा मित्रांनो किती जबरदस्त क्वालिटीची म्हशी, हे पहा एक नंबर मोठ्या मापाची म्हशी मित्रांनो। 2.5-3 लाख किमतीच्या म्हशी या ठिकाणी असतात। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो कोणाला यायचं असेल तर या तुम्ही, बाजाराला सुरुवात झालेली या ठिकाणी। हे पूर्ण दावण या ठिकाणी भरलेली पाहू शकता या ठिकाणी। मित्रांनो इकडे पण म्हशी आहेत, बरेच म्हशी आलेले आहेत विक्रीसाठी, क्वालिटीच्या म्हशी असतात। इकडे पण पूर्ण शेडमध्ये जेवढे पण येतात मित्रांनो, हे बघा पुरेशी व्यापारी असतात इकडे, यांच्या म्हशी असतात। हे पहा इकडे पण आहेत, हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच म्हशी बांधल्या आहेत। मित्रांनो तुम्हाला मी आज फक्त फेरफटका व्हिडिओ बनवतोय की बाजार कसा भरलेला आहे, बाजारामध्ये म्हशी कशी आलेले आहेत, कारण किमती वगैरे विचारून पण मला माहिती मित्रांनो या ठिकाणी किमती कशी असतात, लाखाच्या वरती। हे व्यापारी लोक आहेत ते डायरेक्ट लाखाच्या वरती किमती सांगतात। म्हणजे तुम्ही समक्ष या बाजार कसा भरलेला आहे फक्त ते दाखवू शकतो मी। किमती तुम्हाला मी स्वतःहून सांगतो मित्रांनो, किमती या ठिकाणी मित्रांनो 1,30,000, 1.5 लाख किंवा लाखाच्या वरती या ठिकाणी म्हशी भेटणार आहेत। 2-2 लाख रुपये बी सांगतात, 1,80,000 बी सांगतात। म्हणून तुम्ही या ठिकाणी समक्ष या, खरेदी करा। समोर या मित्रांनो व्हिडिओ, कारण हे पहा मित्रांनो या ठिकाणी मुर्रा जातीच्या म्हशी आहेत, उभ्या आहेत पाहू शकता। या ठिकाणी क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो, एक नंबर बाजार चांगला भरलेला आहे। इकडे मित्रांनो जो समोर इकडे दिसतंय ना तुम्हाला, पूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणी असतात आणि इकडे एक म्हणून मीना बाजार म्हणून असतो। बाजार चांगला भरलेला आहे। मग मागचा बाजार चांगला होता मित्रांनो, आजचा बाजारपेक्षा मागचा बाजार एक नंबर बाजार होता। चांगल्या म्हशी आल्या होत्या बाजारामध्ये आणि क्वालिटीच्या म्हशी असतात। जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर मंगळवारी या, आणि या ठिकाणी प्रॉपर दावणी पण असतात। असं नाही की बाजार आहे मंगळवारचा असो, तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी वगैरे पाहायला भेटेल। हे पहा म्हशींची क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो एक नंबर। हे पहा स्तन वगैरे पाहू शकता मागून, कमीत कमी मित्रांनो 2-3 दिवसाच्या जनलेल्या म्हशी असतात, दुधाच्या चांगल्या असतात। हे पहा इकडे पण क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी एक नंबर म्हशी आहेत। या खरेदी करा, कॉन्टॅक्ट करा मित्रांनो। हे पहा मित्रांनो एक नंबर मोठ्या मापाची म्हशी, इकडे पण आहेत बरेच म्हशी आलेले आहेत। यात मुर्रा जातीची म्हशी मित्रांनो, ही पहा या ठिकाणी मुर्रा जातीच्या म्हशी आलेल्या आहेत। हे पहा हाईट पहा,
एक एक 2 3 दिवसाचे जनलेले आहेत. बाकी चिकामध्ये आहेत, दुधामध्ये पण आहेत. हे पहा क्वालिटी मुरादाची मित्रांनो. आणि मुरादाची म्हैस मित्रांनो त्यांचे शिंग वाकडे असतात दोघे. हे पहा ही मुरादात असते. गिर पण असते. गिरचे शिंग डायरेक्ट तिच्या कानाच्या मधून घुसलेले असतात. जाड शिंग असतात एकदम. आणि ही मुरादाची असते. आणि जाफराबादी हे तुम्हाला दावलेली मी. ही पहा ही मुरादातीच्या म्हशी संपूर्ण या पूर्ण गुजरातमधून आलेले. बाकी तर हरियाणावर पंजाबवर पण आणतात मुरादातीच्या म्हशी. मित्रांनो या म्हशी दावतो तुम्हाला इथले प्रॉपर आहेत. असं नाही बाजार मंगळवारचा इथे प्रॉपर दावा नसते. तुम्ही या कधी पण या. तुम्ही गुरुवारी या, शुक्रवारी या, शनिवारी या, कधी पण या तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी पाहायला भेटेल. धुळे बाजारामध्ये प्रॉपर दावणी असतात. पुरेशी लोकांच्या दावणीत मित्रांनो यांनी जागा इथं सांभाळून घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी 10-15 म्हशी दर आपल्याला आणत असतात. ते मस्त क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो. तर या खरेदी करा. आणि मित्रांनो कमेंट करताना थोडा विचार करायचा. कारण मित्रांनो व्यापारी किमती सांगतात आपल्याला, आपण किंमत सांगत नाही. हे पहा समोरचे जाफराबादी ते आपल्याला सांगतात 2.5 लाख 3 लाख म्हणून मी ना किमती विचारतात नाही मित्रांनो. कारण ठीक आहे किमती विचारल्यानंतर आपल्याला समजतो भाव कसा आहे. पण किमती काही बी सांगितल्यामुळे कसं राहतं तुम्ही डायरेक्ट समक्ष या ना. फक्त बाजार कसा भरलेला आहे मी ते दाखवतो तुम्हाला. हा असे म्हशी आलेले आहेत. एवढा बाजार भरलेला आहे. आणि किमती तर मित्रांनो 2.5 आणि 3 लाख रुपयांनी 1,80,000 2 लाख रुपये किमती सांगा. त्या किमतीमध्ये 2-3 म्हशी येतील. म्हणून तुम्ही काय करा समोर या व्यवहार करा. तरी मी शक्यता मला जे योग्य वाटतं ते व्यापारी त्यांचे व्हिडिओ बनवतो मी. त्यांना माहिती ते किमती पण आपल्याला व्यवस्थित सांगतात. बाकीचे जर तिकडे मध्ये गेलं तर ते आपल्याला 2.5-3 लाख रुपये किमती सांगतात. म्हणून तुम्ही येताना मी जो व्हिडिओ बनवतो ते चांगल्या लोकांचाच बनवतो. मला माहिती आहे ते गॅरंटीचा म्हशी असतात त्यांच्याकडे. हे पहा इकडे मित्रांनो हे पूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणीत. पूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणीत मित्रांनो. लय मोठा बाजार आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बाजार आहे मित्रांनो. 1 नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात. फक्त काही व्यवहार व्हायला पाहिजे. कारण ते किमतीमुळे नजर आहे ना गिऱ्हाईक पण नाराज होतं की किमती खूपच सांगता मित्रांनो. आहेत बाकी शेतकरी व्यापारीमध्ये शेतकरी जो बाजार आहे तिथं किमती वगैरे आहेत रिजनेबल. असं नाही की 60,000 पण म्हशी भेटणार आहे. पण म्हशी क्वालिटी पाहून या ठिकाणी म्हशी वगैरे भेटतात. क्वालिटी चांगली मित्रांनो म्हशींची. तुम्ही या खरेदी करा. कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. तसं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या व्यापाऱ्यांचा नंबर टाकलेला असतो. कारण इथे जे व्यापारी आहेत मित्रांनो बाकीची व्यवस्थित आपल्याला काही माहिती सांगत नाही. ते जरा घाबरतात. ते काय माहिती कारण ते गुजरातून म्हशी आणतात. तिथं ते त्यांना किमती माहिती पडून जातात ना. मग की तुम्ही क्या उधर इतना महंगा बेच रहे हो भाई, असं इतना सस्ता लेके जातो. असं किस्सा येतो. तर काही गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही या समोर या व्यवहार करा. आणि तसं मी प्रॉपर दावणी म्हणजे घरी जाऊन पण व्हिडिओ बनवले आहेत. बरेच हिरापूरमध्ये बनवले आहेत, कासोद्यामध्ये बनवले आहेत, परत आंबोडे गावामध्ये बनवले आहेत. तिथले बी घरगुती म्हशी मित्रांनो. ते बी गुजरातचीच खरेदी असते. तिथं जा तिथं खरेदी करा. तिथं बी चांगले आहेत. तिथे बी व्यापारी वगैरे चांगले आहेत. त्यांचा व्यवहार चांगला आहे मित्रांनो. आपण व्हिडिओ टाकले असतात. धुळ्याला पण भरपूर व्यापारी चांगले आहेत. तसं काही नाही. फक्त किमतीमध्ये जरा प्रॉब्लेम येतो बाकी काही नाही.